कारण मी आणि माझी बायको सॉलिड एक्साइटेड आहे या राईडसाठी. कारण की माझं कोकण कोस्टल करायचं ना ड्रीम होतं, खरं स्वप्न होतं. ॲक्च्युली आता ड्रीम कम थ्रू होणार आहे फॉर शुअर. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामाचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आपला टायटल आणि थंबनेल पाहून माहिती पडलं असेल आपला हा व्हिडिओ कशावर आहे. आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो आपला बिग राईडची. लास्ट माझी बिग राईड म्हणण्यापेक्षा लास्ट माझी फर्स्ट आणि बिग राईड होती. साऊथ इंडियाला आपण गेलो होतो, रामेश्वरमला धनुषकोडी आपण कव्हर केलं होतं. तर या टायमाला आपण करणार आहोत कोकण कोस्टल राईड. तर मंडळ ही आपली फक्त कोकण कोस्टल राईड नसणार आहे. आपण गोवाच्या पुढे केरळमध्ये कन्नूर म्हणून एक प्लेस आहे, तिथपर्यंत आपण जायचा प्लॅन करतोय. म्हणजे सध्या मी जसं प्लॅन केला आहे, हा आपला ऑलमोस्ट 8 ते 10 दिवसाचा ट्रिप असणार आहे फॉर शुअर. तर पुढे तुम्हाला प्लॅनिंग सांगण्याच्या अगोदर आपण त्यासाठी काय काय तयारी केली हे तुम्हाला मी सांगतो आता. तर मंडळी, आपण लास्ट टाइम साऊथ इंडिया राईडला गेलो होतो, तर ऑलमोस्ट आपली सेमच तयारी असणार आहे. त्या राईडमुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, नवीन गोष्टी माहिती पडल्या, एक्सपिरियन्स आपण केलेला आहे. तर थोडंफार आपण ह्या टाइमला अजून तयारी करून जाऊ फॉर शुअर. तर आपण नॉर्मल आपले कपडे, आणि या टाइमला का थंडी आहे, लास्ट टाइम मे मध्ये गेलो होतो मस्त गरम होतं, या टाइमात थंडी आहे, तर आपलं थोडेफार थंडीचे कपडे, जॅकेटमध्ये लायनर वगैरे येतं ते आपण घेऊन जाणार आहे. एक्स्ट्रा सॉक्स म्हणा, मग हातातले ग्लोव्ज म्हणायचं आपण, मला इन शॉर्ट थंडीचे जे आयटम लागतील ते आपण सर्व मोस्टली घेऊन जाणार आहेत. बाईकसाठी पण टूल बॉक्स घेऊन जाणारच आहे, प्लस टायर पशिंग घेऊन जाणार आहे. मग त्याच्यानंतर बाईक आपण जस्ट सर्व्हिसिंग करून आणलेली आहे. आपण इशू बाईकडे पण गेलो होतो, जरा टॉपचं काम होतं ते पण आपण करून घेतलेलं आहे. मग जे जे कामं पेंडिंग होती मोस्टली आपण ऑलमोस्ट करून घेतलेली आहेत. आणि शूटिंगसाठी आपण ऑफकोर्स डीजे घेऊन जाणार आहे. गोप्रो माझा आहे 9 तो पण घेऊन जाणार आहे, त्याला मी फ्रंटला माउंट करणार आहे. प्लस माझा गोप्रो 7 आहे, तो पण देणार अमुकडे. आपल्या डीजे स्टिक आलेली आहे, तर स्टिकमध्ये आपण ते फिट करू, म्हणजे अमू पण पाठवून काही शॉट वगैरे घेईल. तर मला आयफोन पण त्याकडे असणारच आहे, ते पाठवून मस्त शॉट वगैरे घेईल फॉर शुअर. आणि प्लस आपण वायर, माउंट्स, मग आपलं केबल्स, मग त्याच्यानंतर पॉवर बँक आपण एक्स्ट्रा 1 का 2 का 3 आपण घेऊन चाललो, प्लस मेमरी कार्ड घेऊन चाललो. तर खूप काही गोष्टीची आपण ऑलमोस्ट तयारी केलेली आहे. प्लस मी या डायरीमध्ये ना लिस्ट काउंट ठेवलं. ही डायरी ॲक्च्युली स्पृहाची आहे, स्पृहाच्या स्कूलची डायरी आहे ही. ती मी ढापली जरा आपल्या कामासाठी. मग डायरी एक नंबर बघा ना, ओपन केल्यावर असं इकडे हे बघा, पेन, पेन्सिल, रबर, पट्टी, सर्व काही गोष्टी. प्लस इकडे ते आपल्याला नोट्स वगैरे लावायला पण ते हे स्टिक फास्ट वगैरे ते पण आहे. आणि प्लस डायरी अशी ओपन होते मस्तपैकी, थांबा दाखवतोय बघा. आणि याच्यावर लिहिलं आहे आपण, हे बघा हे सर्व, म्हणजे हे रूट्स. मग त्याच्यानंतर काय काय आपल्याला घेऊन जायचं, डे 4 डे 3 आपण कुठे राहणार, कुठे हॉटेल मी राहणार ते पण मी ऑलमोस्ट सर्च करून झालेलं आहे माझं, की आपण काय काय घेऊन जायचं, हे सर्व गोष्टी आहेत बघा, हे सर्व आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला ऑलमोस्ट तयारी आपली झालेली आहे या नोटपॅडच्या हिशोबाने. तरी पण अजून पण काय आठवत असेल तर आपण ऑफकोर्स ते पुढे ऍड करूच, कारण मी हा व्हिडिओ ऑलमोस्ट 8 दिवसा आधी शूट करतोय. मला कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा मी निघालो असेल राईडला, किंवा त्याच्यानंतर पण निघेल का माहिती नाही. कारण की माझा प्लॅन आहे 21, 22, 23, 24 या 4 तारखेमध्ये एकदा निघायचं. ऑलमोस्ट 99% 21 तारीखच आहे. जर एव्हरीथिंग गोज ॲज पर प्लॅन तर आपण 21ला निघू, कारण स्पृहाची आपण स्कूलचं संपते 20 तारखेला. माझं ऑफिसचं काम पण सर्व आटपून वगैरे 20 तारखेला संपवेन मी असा विचार. प्लस अमूचं ट्युशन्स आहे ते सर्व आवरून वगैरे मोस्टली 20ला सर्व होऊन जाईल. आणि 21 किंवा 22 काहीतरी एक निघायचा विचार करतोय. आणि मेन गोष्ट म्हणजे 22ला माझा बर्थडे आहे. माझा कदाचित बर्थडे ऑन दी गोस होणार आहे फॉर शुअर. आपण आपला जॅकेट रेडी करून ठेवलं आहे. अमूचं जॅकेट रेडी आहे, निगाट रेडी आहेत, ग्लोव्ज रेडी आहेत. जेवढं मला आठवतं सर्व गोष्टी ऑलमोस्ट रेडी करून ठेवलेल्या आहेत. टोपी, कॅप्स वगैरे. कारण आपला प्लॅन कसं कोकण कोस्टल करत गोवाच्या पुढे मुर्डेश्वर जे आहे आपल्या शंकराची मोठी भव्य अशी मूर्ती आहे, ते आपण कव्हर करायचा विचार करतोय. प्लस तिकडे बीचेस वगैरे आहेत केरळला, तर ते पण कव्हर करायचा विचार करतो. आपण प्रॉपर केरळला जाणार नाहीये, कारण ते ऑलमोस्ट खूप लांब पडेल आणि आपला दिवस आपला वाढवायचे नाहीत. तर आपला ऑलमोस्ट बॅक टू मुंबई 28, 29ला यायचा विचार आहे. त्यासाठी न्यू इयर आपण मुंबईलाच करणार आहेत विथ फॅमिली अँड फ्रेंड्स त्यासाठी. तर पहिलं म्हणजे तर तुम्हाला सांगतो की मी कुठचा रूट घेणार आहे. म्हणजे प्रॉपर तुम्हाला मी आता सांगणार नाही, ते तुम्हाला मी राईडमध्ये सांगेन आपण कुठचा रूट घेणार आहे ते. आता बघ तुम्हाला बरोबर गोष्ट सांगतो. तर सर्वात अगोदर आपला एक युट्यूबर मित्र आहे प्रज्वल मोंडकर म्हणून, तुम्हाला माहिती असेल. प्रज्वल मोंडकर ब्लॉग त्याचं चॅनलचं नाव आहे. प्लस इन्स्टा पण प्रज्वल मोंडकरच आहे. तर त्यांनी मला खूप हेल्प केली हा रूट काढायला, कारण त्यांनी कोकण कोस्टल आय थिंक 2दा केलेला आहे. आता पण जाऊन आलाय तो, पण तो मालवणपर्यंतच गेला, मालवणी पुढे नाही गेला. आपण मालवणी पुढे जाणार आहोत. पण त्यांनी कसं केलं, त्यांनी प्लेसेस कव्हर केले. लाईक तो अलिबागला गेल्यावर 1-2 मंदिरं केली, पुढे गेल्यावर त्यांनी परत 1-2 मंदिरं केली, बीचेस केले, असं त्यांनी कव्हर केलं. आपलं तसं काही नाही, आपण नुसतं राईड करणार आहोत. तर आपलं कसं आहे, भाऊशुद्ध करून रेवस म्हणून आगरदांडा, दिघे, बागमंडळ, वेसवी, धाबोळ हे सर्व करत टोटल काहीतरी 5 का 6 जटे लागतात.
पहिल्याच दिवशी आपण मोस्टली 3 ते 4 जेट्टी करायचा विचार आहे. आपला पहिला दिवस प्लॅन आहे पोहोचायला गणपतीपुळे, पण शक्य नाही मला असं वाटतं तरी, कारण मी जर हिशोब केला तर टायमिंगचा वगैरे ना, शक्य नाहीये. दाभोळला आपण पोहोचू असं मला तरी वाटतं. मग सेकंड डे आपण कदाचित डायरेक्ट आपण जाऊ मालवणपर्यंत असा माझा प्लॅन आहे, कारण की सेकंड डे फक्त 2 जेट्टी आणि मग बघा आपला सरळ रस्ताच आहे. आणि प्रॉब्लेम कसा आहे जेट्टीमध्ये, कसं आहे समजा तुम्ही जेट्टीकडे पोहोचलात आणि जेट्टी सुटली तर ऑलमोस्ट मला 45 मिनिट्स पण थांबायला लागेल, तर तो एक वेळ वाढतो. तसं आहे ते. जर नशिबाने टायमावर गोष्टी घडल्या तर कदाचित आपण गणपतीपुळे जाऊन पोहोचू. बघू जे काय आपलं त्या राईडवर माहिती पडेल, कारण मी आणि माझी बायको सॉलिड एक्साइटेड आहे या राईडसाठी. कारण की माझं कोकण कोस्टल करायचं ना ड्रीम होतं, ड्रीम खरं स्वप्न होतं. ऍक्च्युली आता ड्रीम कम थ्रू होणार आहे फॉर शुअर. आणि कसं आहे ना मंडळी, कोकण कोस्टल राईड मला आधीपासून करायची होतीच, पण मी आधी पण ठरवलं होतं की मी कुठेही थांबणार नाही. लाईक मी अलिबागला गेलो 2-3 स्पॉट करा, किंवा पुढे गुहागरला गेला की 2-3 स्पॉट, असं मी थांबणार नाही असं मी पहिलेच ठरवलं होतं. कारण की आधी खूप लोकांनी ही गोष्ट कव्हर केलेली आहे. जेवढ्या पण लोकांनी कोकण कोस्टल केले त्याच्यामध्ये सर्वांनी हे मंदिरं बीचेसवर कव्हर केलेले. आपण कसं कोकणामध्ये ऑलमोस्ट कधी पण जातो तर आपण ह्या गोष्टी कव्हर करतो जनरली पण. म्हणून माझा विचार होता फक्त राईड करायची. आणि राईड करू आपण गोवाला पण हॉल्ट घेणार नाहीये. मालवणला काही हॉल्ट घेतल्यावर आपण फक्त तिकडे आपला असणारा रेस्ट डे, आणि नेक्स्ट डे आपण लगेच निघू टुवर्ड जायला गोकर्णा किंवा मुर्डेश्वर असा काही प्लॅन आहे. कदाचित मुर्डेश्वरला 1 दिवस घालवू आणि पुढे कन्नूरला 1 दिवस घालू असा प्लॅन आहे. आणि येताना मी अजून काही ठरवलं नाही, कारण येताना मी चेक करत होतो, येताना जर जमलं की आपण गोकर्णाला थांबू का आपण थांबतोय गोवाला, का तिकडून जायचं बेलगावला का माहित नाही. कारण जर बेलगाव रूट पकडला ना तर तो सेमच रूट होईल जो मी आधी केलाय साऊथ इंडिया राईडला. तर म्हणून मला तो वाला रूट ऍक्च्युली मला करायचा नाही, कारण पुन्हा सेम रूट होईल, पुन्हा आपला बँगलोर हायवे होईल, ते मला करायचं नाहीये. दुसरं काही विचार करतोय. तुम्हाला काही माहिती असेल कुठचं नवीन रूट लाईक कन्नूर पासून ते बॅक टू मुंबई यायला, नक्कीच मला कमेंट बॉक्स सांगा. मी ऑफकोर्स तुम्ही जेव्हा व्हिडिओ रिलीज करेल तेव्हा मी कदाचित डे 1 का डे 2 ला असेल, तर मी नक्की तुम्ही कमेंट वाचून तर मला ते माहिती पडेल. काही ना काही मी पुढे मग सर्च करेनच हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तसं ते. आणि हो मंडळी, मी आता बोललो ना की मला कमेंट करून सांगा मी कुठचा रूट घेऊ बॅक टू मुंबई येताना, तर मला कमेंट केला तरी चालेल, किंवा मला इंस्टाग्रामवर सँडी_वीर माझा आयडी आहे, फ्लॅश करतो मी तिथे मला डीएम करा. मी ऑलमोस्ट डीएम बघणार आहे सर्वांचे. मला टाइम भेटला नाही माझी पाठी बायको बसली तर ती गॅरंटी बघेल फॉर शुअर. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट, कोकण कोस्टल राईड करताना जर कोण त्या बाजूला असेल लाईक रेवस, अलिबाग, मुरुड, आगरदंडा, दिघी या साईडला कोणते असेल आणि त्या रूटला कोण असेल तर मग नक्कीच भेटा. मला डीएम करा की दादा मी इकडे थांबलोय वगैरे, तर मी नक्कीच मला भेटेन, कारण मला पण तुम्हाला भेटायला नशी बोला खूप खूप आवडेल. तर नक्की मला डीएम करा. इंस्टाग्राम आयडी आहे सँडी_वीर. ओके. आणि हो, डीएम करून फॉलो करायला विसरू नका. तिकडे आपण स्टोरीज रील्स आपण टाकत राहणार फॉर शुअर. आणि ह्या सर्वांचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या वर्षी 2025च्या जानेवारीमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण काय लॅपटॉप घेऊन फिरत नाही. आपण जेव्हा बॅक टू मुंबई येऊ 1-2 दिवस आराम केल्यानंतर आपण मग लगेच आपण एडिटिंगच्या कामाला बसू. आणि तुम्हाला जानेवारीमध्ये अख्खा जानेवारी मोठे तुम्हाला आपले व्हिडिओज पाहायला मिळणार आहे फॉर शुअर. कारण कमीत कमी 8 ते 9 व्हिडिओज करायला मी प्लॅन करतोय. तर पकडा ना, म्हणजे जानेवारी 20-25 पर्यंत आपला हे व्हिडिओ चालणार फॉर शुअर. म्हणजे एक स्टॉक करून ठेवला आहे अख्खा जानेवारीसाठी त्यासाठी. कारण कसं आहे 26 जानेवारी माझा मुलीचा बर्थडे आहे, तर अख्खा जानेवारीमध्ये कुठे बाहेर जाणार नाही. तिचं पण प्लॅनिंग करत प्लस त्या 10वा बर्थडे, त्याच्यामुळे आपल्याला पण थोडंफार मोठं करणार आहे. त्यामुळे आपण थोडंफार त्या प्लॅनिंगमध्ये पण असणार आहेत. तर ते प्लॅनिंग, ऑफिसची कामं आणि एडिटिंग सर्व सांभाळून आपण तुम्हाला गॅरंटी व्हिडिओ देणार फॉर शुअर. कदाचित रील्स मी ऑन दी गो मध्ये टाकेन काय, कारण मी आयफोन मध्ये एडिट करतो आणि लगेच टाकून देतो त्यासाठी. आता तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता, मी ते मॅपवरच चेक करतोय की आपला कुठचा रोड वगैरे घ्यायचा आहे. ऑलमोस्ट हॉटेल्स पण मी सर्व काढून ठेवलेले आहे, तिकडे आपण स्टे करणार. मेन म्हणजे कन्नूर म्हणजे आपण 1 दिवस राहणार आहे ना, तर तिकडे माझ्या बायकोचा भाऊच राहतो, म्हणजे मानलेला भाऊ राहतो. त्याचा तिकडे रिसॉर्ट आहे. जर त्याचे कॉन्टॅक्ट झाले तर आपण तिकडे स्टे किंवा दुसरं काहीतरी आपण सोय करायला विचार करू. ऍक्च्युली मी कन्नूरला गाडी जातोय की माझ्या बायकोचा भाऊ म्हणाला, म्हणजे तो मानलेला भाऊ म्हणाला की तुम्ही प्लीज कधी पण याल तर केरळला आलात तर मला नक्कीच भेटा म्हणून. जर त्याचे कॉन्टॅक्ट झालं तर आपण कन्नूरला थांबू. त्यातून विचार करतोय मुर्डेश्वरला किंवा उडपीला आपण लास्ट स्टॉप घेऊ. ऍक्च्युली उडपीच वाटतं माझ्या मते, चेक करत होतो. मँगलोर आहे तर उडपी नंतर मँगलोर आहे, तर कधी मँगलोरला आपण स्टॉप घेऊ, तिकडे एक दिवस स्टे करू आणि परत बॅक टू मुंबई करू. कारण केरळा ऍक्च्युली खूप लांब पडतं, विच इज नॉट पॉसिबल. त्यासाठी कमीत कमी आपला 12 ते 15 दिवस पाहिजे आणि आपल्या हातात फक्त 8 ते 10 दिवस आहे त्यासाठी. आणि मी ऍक्च्युली एक्साइटेड तर आहे, पण भीती वाटते. कारण की कसं आहे ना, ही जी राईड आहे कोकण कोस्टल ती ऑलमोस्ट डिफरंट आहे. का डिफरंट इन द सेन्स कसं आहे, आपण जेव्हा समजा लाईक मी चाललोय अयोध्याला, समजा चाललोय मी आपल्या रामेश्वरमला किंवा चाललोय मी राजस्थानला जैसलमेरला, तर तिकडे रस्ता स्ट्रेटच आहे, हायवे टू हायवे, काय टेन्शन नाही आहे. जीपीवर टाकलं तर आपण सरळ जाऊ शकतो. पण कोकण कोस्टल करताना ना तुम्हाला खूप महत्वाचं म्हणजे जेट्टी असतात. त्यासाठी जेट्टी असतात,
मग रोड असतो, आतला रोड मेन हायवेला आपण येता कामा नये त्याची काळजी घेतली पाहिजे. मध्ये मध्ये गावातून आपण जातो, मध्ये मध्ये आपले ते काय म्हणतात त्याला नेटवर्क जाणार, आता जीपीएस पण आपल्याला सर्व डाउनलोड करून ठेवायला लागतं मॅप. म्हणूनच मी पूर्ण तयारी करतोय. म्हणूनच मी खास थँक्यू बोलतोय प्रज्वल मोनकरला, कारण त्यांनी मला खूप हेल्प केली. तर मला सांगितलं दोनदा जाऊन आला तो. तर त्यांनी मला रूट्स वगैरे पण पाठवले, का त्यांनी रूट्स सेव्ह करून ठेवले होते. तर त्यांनी मला रूट्स सर्व सर्व पाठवले आणि त्यांनी मला सांगितलं की दादा असं करा म्हणून. तर खरोखर प्रज्वल मोनकर खूप खूप आभार तुझे, तुम्ही मला खूप हेल्प केली. तर तुम्हाला म्हणाला की तुम्ही कधी मला फोन करा, तुम्ही कुठे चुकलात किंवा तुम्हाला वाटलं विचारायचं बिंदासपणे फोन करा, मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन फॉर शुअर. तर असं आपलं यूट्यूब कम्युनिटी आहे मराठीची, जी आपल्याला बिंदासपणे कधी पण आपला हेल्प करते, आपला सपोर्ट करते, खूप महत्त्वाचं आहे आणि काय नाही. थँक्यू प्रज्वल वन्स अगेन. इव्हन त्यांनी मला मध्ये एक दोन बॅड पॅचेस पण आहेत, ते पण ते सांगितलं मला की अशा अशा ठिकाणी बॅड पॅचेस, गाडी खूप जपून चालवा, वणींना खाली उतरा, त्यांना बसून ठेवू नका, कारण की खूप रिस्क होऊ शकते ते. कारण त्यांनी ते रिस्क बघितलेली आणि त्यांनी ते रिस्क अनुभवली आहे. त्यासाठी तो म्हणतो बोला की तुम्ही एकटंच ते तेव्हा त्या पॅचला कव्हर करा आणि कुठे पॅच आहे ते त्यांनी मग सांगितलंच आहे. तर ऑफकोर्स आपण ते पण थोडंफार वर्क वगैरे करू. चला मग मंडळी, आता मी काय करतो, व्हिडिओ एंड करतो. हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता, फक्त आणि फक्त तुम्हाला अनाउन्समेंट करायची आपल्या नवीन राईडची. तर मी हा व्हिडिओ ऑलमोस्ट 8 दिवस आधी बनवतोय. कदाचित तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा मी निघालो पण असेल. तुम्हाला डेट सांगितले 21, 22, 23, 24 या चारपैकी एक डेट आहे. 99% 21 किंवा 22च आहे फॉर शुअर. तर नक्कीच मला कुठे मध्ये भेटा, नक्कीच मला भेटा. इंस्टाग्रामवर फॉलो करा, कनेक्ट व्हा. सँडी__ माझा आयडी आहे. आता तुम्हाला पुढे धमाल आपले असे व्हिडिओज रील्स वगैरे पाहायला मिळणार फॉर शुअर. आणि तुम्हाला माहिती आहे आपण हमेशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतो, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्यासाठी. तर स्टे कनेक्टेड. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा, अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे की मी नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला आपले काही व्हिडिओज पाहायला मिळणार नाही, कारण मी तेव्हा आता राईडला. त्यासाठी राईडवर आल्यावर आपले व्हिडिओ टाकतील. तो एक वीक आपल्यामध्ये गॅप पडेल व्हिडिओजचा. रील्स मिळतील तुम्हाला, पण कदाचित व्हिडिओचा गॅप पडेल. तर त्यासाठी क्षमा असावी, कारण आपण आता कारण सध्या आपण काही स्टॉक केलं नाहीये. जे व्हिडिओज माझे होते सर्व मी टाकून झालेले आहेत, लाईक DJIचं माईकचं एक्सपेरिमेंट, मग बॅटरीचं एक्सपेरिमेंट सर्व आपण टाकून झालेले आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, मग किंवा माझे जुने व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. आणि आपण जसं आपण मुंबईमध्ये प्रवेश करू, लगेच आपले नवीन व्हिडिओ यायला सुरू होतील फॉर शुअर. म्हणजे 2025 मध्ये तरी गाडीने तुम्हाला आपले नवीन व्हिडिओज पाहायला मिळणार फॉर शुअर. चला मग मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो खुश राहा आणि हसत राहा. आणि प्लीज प्रे करा की आमची राईड एकदम सेफ आणि एकदम चांगली हो यासाठी. आणि काय, चला बाय बाय.